चला तर प्रेक्षकांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. इथे आपण पाहतो की दोन अपघात झालेले आहेत. एक म्हणजे गौरीचा आणि दुसरा म्हणजे राजनचा. आणि हे सगळं बघून आपल्याला असं वाटतंय की नियतीने मुद्दाम हे सगळं घडून आणलंय कमळीला तिच्या आई वडिलांपासून दूर करण्यासाठी. पण तसं नाहीये प्रेक्षकांनो, नियतीने एक वेगळाच डाव रचलाय. पण ज्या सरकारी हॉस्पिटलमध्ये आदिवासी लोकांनी सरोजला आणलंय, बरोबर त्याच हॉस्पिटलमध्ये गावकऱ्यांनी राजनला सुद्धा आणलंय. आणि बरोबर त्याच वेळेला कमळी, बंड्या या दोघांना खबर मिळाली की सरकारी हॉस्पिटलमध्ये एका जखमी बाईला भरती करण्यात आलाय. त्यांना अशी शंका आली आहे की नक्की सरोज असणार. त्यामुळे ते सगळे तिला भेटायला आलेत. तेव्हा नक्की तिथे काय होईल, सगळ्या फॅमिलीची भेट होईल का, हेच सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे. जबरदस्त व्हिडिओ असल्यामुळे शेवटपर्यंत पहा. तर आपण पाहतो रात्र झाली आहे. रेस्क्यू टीम खूप शोधाशोध करते, पण त्यांना काही सरोज सापडत नाहीये. ते आता कमळीला बोलतात, हे बघा मॅडम, आम्ही तुमच्या आईला शोधण्याचा खूप प्रयत्न केला. पूर्ण दरी आम्ही पिंजून काढली, पण सरोज मॅडमचा काही पत्ता नाहीये. ते मनातल्या मनात विचार करतात, आता या पुरीला काय सांगावं. हिच्या आईच्या साडीच्या चिंध्या सापडलेल्या आहेत. सगळीकडे रक्ताचे थारोळे आहेत. बहुतेक बिबट्याने, चित्त्याने हिच्या आईला मारलं असावं, फाडून खाल्लं असावं. पण हे सगळं जर मी हिला सांगितलं तर हिला फार वाईट वाटेल, कारण बॉडीसुद्धा सापडलेली नाहीये. नाही, हे सत्य मला लपवावंच लागेल. उद्या बघता येईल. तेव्हा पोलीस बोलतात, हे बघा, आता फार उशीर झालाय, खूप रात्र झाली आहे. उद्या सकाळी पुन्हा मी शोधमोहीम सुरू करू. तेव्हा कमळी बोलते, नाही, मी शांत बसणार नाही. मी स्वतः एकटी हे सगळं जंगल पिंजून काढेन. तेव्हा इन्स्पेक्टर बोलतात, हे बघा, आम्ही तुम्हाला ही परवानगी देऊ शकत नाही. हवं तर तुम्ही इथेच बसा. तुमच्याबरोबर आम्ही कॉन्स्टेबल आणि हेड कॉन्स्टेबल देऊ, पण खाली मात्र दरीत उतरू नका. असं बोलून पोलीस तिकडून निघून जातात. बंड्या आता कमळीच्या जवळ जातो, तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो. बंड्या म्हणत असतो, हे बघ कमळी, अगं असं टेन्शन घेऊन काय बी होणार नाही. तू स्वतःला सावर. आणि तसं पण उद्या समजा जर सरुमावशी परत आल्या आणि त्यांनी तुझी ही अवस्था बघितली तर आम्हाला केवढं कावतील. ते काय नाही, तू आधी रडणं थांबव बरं. तेव्हा कमळी डोळे पुसते आणि बोलते, बंड्या, अरे तूच सांग, मी कशी शांत बसू. अरे जन्मापासून मला बापाचं सुख कधीच मिळालं नाही, आणि आता या नियतीनं माझी आई बी माझ्यापासून हिरावून घ्यायचं ठरवलंय. आधी आबांचं असं झालं आणि मग आता आई. हे सगळं माझ्याबरोबर काय चाललंय ना, मला काय बी कळना झालंय. पण मी हार मानणार नाही. मी तसं होऊच देणार नाही. नियतीच्या विरोधात जाऊन मी माझ्या आईला शोधून काढणारच. आणि हे सगळं बोलता बोलता त्यांना कधी झोप लागते त्यांचं त्यांनाच कळत नाही. सकाळ होते. थोडासा उजेड पडल्यानंतर पुन्हा रेस्क्यू टीम आलेली असते आणि शोधकाम सुरू केलेलं असतं. आणि तेवढ्यातच बंड्या कुठून तरी धावत पळत येतो. कमळी बोलते, बंड्या, अरे काय झालं, असं धावत पळत का आलायस. नाही म्हणजे तू रात्री माझ्याजवळ झोपला होतास ना, आणि एकदम तू सकाळी गेलास कुठं, सगळा काय प्रकार आहे बंड्या. तेव्हा बंड्या धापा टाकत बोलतो, कमळे, अगं बातमीच तशी आहे. मला सकाळी लवकर जाग आली म्हणून मी सकाळीच गावात गेलो, आणि आपल्याच गावकऱ्यांकडून मला कळालंय की आपल्या गावातल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये एक अनोळखी आणि एक जखमी बाईला भरती केलंय आज सकाळी. काही आदिवासी लोक तिला घेऊन आलेत म्हण. आणि हे ऐकून कमळीच्या चेहऱ्यावर आशेची किरण जागते. ती जोरातच चिरकते, बंड्या रे, हे काय बोलतोयस तू. ती नक्कीच आपली आई असणार आहे. चल लवकर, 100% माझी आईच असणार आहे. तिघेही हॉस्पिटलच्या दिशेने पळत सुटतात. वाटेत बंड्या कमळीला आणखी एक माहिती देतो. बंड्या बोलतो, कमळे, अगं तुला अजून एक माहिती आहे का. अगं काल शहरावरून येणाऱ्या एका माणसाचा अपघात झालाय. त्याची कार एका झाडाला धडकली. गाडी जरा फास्टच होती म्हणा, त्यामुळे त्याच्या डोक्याला चांगलीच दुखापत झाली आहे गं. गावकऱ्यांनी त्यांना त्याच हॉस्पिटलमध्ये भरती केलंय, सरकारी हॉस्पिटलमध्ये, जिथे आपली सरू मावशी आहे. तेव्हा कमळी बोलते, बंड्या बघ की, अरे लई वाईट घडलं बघ काल. पण मला असं वाटतंय तो माणूस आणि माझी आई दोघे सुद्धा सुखरूप असू देत बघ. इकडे आपण पाहतो तर काय, कामिनी लपून तिच्या गुंडांना फोन करत असते. कामिनी फोनवरती रागाने म्हणत असते, हे बघा, तो राजन त्या कमळी किंवा तिच्या आईला अजिबात भेटता कामा नये. काही एक करा, पण त्याला त्यांच्यापर्यंत पोहोचू देऊ नका. आणि जर तो राजन त्या कमळीपर्यंत किंवा तिच्या आईपर्यंत जरी पोहोचला ना, तर तुमची काही खैर नाही. मी तुमचं काय करेन ना, काही सांगता येणार नाही. त्यामुळे गपचूप कामाला लागा आणि मोहीम फत्ते करा. पण बरोबर मागून आजी आलेली असते. ती कामिनीचं सगळं बोलणं ऐकते. आजी जोरातच ओरडते, कामिनी, काय चाललंय तुझं, हा सगळा काय खेळ मांडलायस तू. आजींनी कामिनीला रंगे हात पकडलेलं असतं, पण नेमकं त्यांनी काय ऐकलंय हे तर आपल्याला पुढे कळेलच. आजींना फार काळजी वाटत असते, त्यामुळे ते बंड्याला फोन करतात. आजींना मात्र खूप काळजी वाटत असते. आजी आता बंड्याला कॉल करतात आणि बोलतात, बंड्या, अरे राजन आलाय का रे तिकडे, त्याचा फोन लागत नाहीये, मला फार भीती वाटते. बंड्या आता विचार करतो, जर आजींना खरं सांगितलं तर त्या उगाच टेन्शन घेतील. त्यामुळे बंड्या खोटं बोलतो. तो बोलतो, आजी तुम्ही अजिबात काळजी करू नका, राजन सर इथे आलेत, तुम्ही सुद्धा या लवकर. तेव्हा आजी बोलते, मी तिकडे.
तेव्हा बंड्या बोलतो हो या, त्यांनीच असं सांगितलं इकडे यायला. नाही म्हणजे तुम्ही इतक्या दिवसानंतर गावी येणार आहात, आमचं गाव बघा ना, एन्जॉय करा, एक्सप्लोअर करा, त्यामुळे तुम्ही सुद्धा लगेच इकडे निघून या, असं बंड्या तिला खोटं सांगतो आणि आजीला तिकडे यायला सांगतो. इकडे आपण पाहतो तर काय, कमळी, बंड्या, निंगी तिघेही हॉस्पिटलमध्ये आलेले असतात. कमळीला तर कधी एकदा स्वतःच्या आईला बघेन असं झालेलं असतं. तिला पुढचं काहीच दिसत नसतं. ती पटकन आता रिसेप्शन काउंटरजवळ येते आणि एका नर्सला विचारते, मॅडम मॅडम इथे सकाळीच एक जखमी बाई भरती झाली आहे ना, कुठं आहे ती? अहो ती कोणत्या वॉर्डमध्ये आहे? तेव्हा नर्स बोलते, ते बघा तिकडं ए वॉर्ड दिसतोय ना, तिथंच त्यांना ठेवलं आहे. आणि हे सगळं ऐकून कमळीच्या काळजामध्ये धस्स झालेलं असतं. ती देवाचा धावा करते आणि म्हणू लागते, देवा काही एक कर, पण ती बाई माझी आईच असू दे आणि ती सुखरूप असू दे. ती अक्षरशः जड अंतःकरणाने आतमध्ये प्रवेश करते. हळूहळू दबक्या पावलांनी ती आतमध्ये जात असते, कारण एकदम जाण्याची तिच्यामध्ये काय हिंमत नसते. आणि तेवढ्यातच तिला अंधुक असं काहीतरी दिसतं. ती समोर पाहते तर काय, एक बाई बेडवरती पडलेली असते. तिचा चेहरा अजून कमळीला दिसत नसतो. ती मनातल्या मनात म्हणत असते, ही माझी आईच असू दे, आईच असू दे. आणि बरोबर या कमळीचा अंदाज खरा ठरतो. समोर जी बेडवरती झोपलेली बाई असते ती दुसरी तिसरी कोणी नसून सरूच असते. ती जखमी अवस्थेत असते. आईला बघितल्यावर कमळीला काय राहवत नाही. ती रडतच त्यांच्या जवळ जाते. पण एकाएकी पाहते तर काय, शेजारीच राजन काका असतात आणि त्यांना बघितल्यावर तिला खूप मोठा धक्का बसतो. नाही म्हणजे एकीकडे आई आणि दुसरीकडे राजन काका, अशी परिस्थिती तिने कधीच इमॅजिन केलेली नसते. कमळी बोलते, आश्चर्याने बोलते, निंगी अगं हा सगळा काय प्रकार आहे? राजन काका इथं कसं काय? तेव्हा बंड्या बोलतो, कमळे आत्ता माझ्या सगळं लक्षात आलं बघ. गावकरी म्हणत होते बघ, शहरावरून एक माणूस आला आणि त्याचा पण अपघात झालाय आणि त्याला सुद्धा याच हॉस्पिटलमध्ये भरती केलंय. म्हणजे तो माणूस राजन काका. सगळेच आश्चर्यचकित झालेले असतात. पण तेवढ्यातच इथे डॉक्टर येतात आणि बोलतात, मॅडम या तुमच्या नातेवाईक आहेत का? तेव्हा कमळी बोलते, हो ही माझी आई आहे. डॉक्टर साहेब सांगा ना, माझी आई कधी शुद्धीवरती येईल? आज संध्याकाळपर्यंत येईल ना ती? बोला ना काहीतरी. तेव्हा डॉक्टर बोलतात, मॅडम सॉरी, पण कसं आहे ना, एक वाईट बातमी आहे. तुमच्या आई कोमात गेल्या आहेत. डोक्याला मार लागल्यामुळे त्या आता कधी शुद्धीवरती येतील हे आम्हाला काही सांगता येणार नाही. कारण कसं आहे ना, त्या खूप उंचीवरून खाली आपटलेत आणि बरोबर त्यांच्या मेंदवाला मार बसलाय. कमळी मात्र ढसाढसा रडायला लागते आणि तिचा रडण्याचा आवाज ऐकून शेजारच्या बेडवरती झोपलेला राजन हळूहळू शुद्धीवरती येतो. राजन आता डोळे उघडतो आणि कमळीकडे पाहतो. राजन अशक्त आवाजात बोलतो, कमळी अगं काय झालं? मी इथे कसं काय आलो? आणि मला खरंच काय आठवत नाही आहे गं, खरंच काय कळत नाही आहे. पण तू इथे काय करतेस आणि तू अशी का रडतेस बाळा? अगं काहीतरी सांग. तेव्हा कमळी बोलते, राजन काका अहो बघा ना, माझ्या आईचा सुद्धा काल खूप मोठा अपघात झालाय हो आणि डॉक्टर बोलतायत की ती कोमात गेली आहे. आता तुम्ही सांगा मी काय करू? एक तर आधीच माझ्या आबांचा जाण्याचा विरह, त्यात आईचं असं, त्यात माझे बाबा कधीच मला सोडून गेलेत. आता मी कोणासाठी जगू? राजन कमळीच्या आईकडे पाहतो. तिचा चेहरा बघताच राजनच्या पायाखालची जणू काही जमीनच सरकते. तो बेडवरून धडपडत उठतो. राजन आता थरथरत्या आवाजात बोलतो, ही 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 तर माझी गौरी आहे, गौरी आहे ही तर. तेव्हा कमळी बोलते, राजन काका अहो हे काय बोलताय तुम्ही? ही तर माझी आई आहे. ही तुमची गौरी काकू कशी काय असू शकते? बहुतेक तुमचा अपघात झालाय म्हणून तुम्ही असं बोलत नाही आहात ना? तेव्हा राजन डोळ्यातून पाणी काढतो आणि बोलतो, अगं वेडे, हीच माझी गौरी आहे आणि याचा अर्थ तू माझी लेक आहेस, माझी मुलगी आहेस तू कमळी, माझी स्वतःची लेक. कमळीला काही समजायला मार्ग नसतो, कारण तिला एकवर धक्के मिळत असतात. राजन आता गौरी म्हणजे सरूच्या जवळ जातो. तिचा हात हातात घेतो. राजन आता हृदय पिळवटून टाकणाऱ्या आवाजात बोलतो, गौरी गौरी तू मला कुठं का बोललीस की तुझं लग्न झालंय म्हणून? तुझं तर लग्न झालेलंच नाहीये. तू, तुझे बाबा आणि माझी मुलगी इतके वर्ष इतकं कठीणाईचं आयुष्य तुम्ही काढलं आणि मला कळूसुद्धा दिलं नाही. आत्ता माझ्या सगळं लक्षात आलंय. माझा संसार सुखाचा व्हावा म्हणून तू इतका मोठा त्याग केलास गौरी. अगं असं का केलंस? राजन आता कमळीकडे पाहतो आणि बोलतो, कमळे तुला आठवतंय एकदा मी तुला म्हणालो होतो की गौरी मला मिळाली आहे, सापडली आहे, आणि तेव्हा मी दारूच्या आहारी गेलो होतो. तेव्हा गौरीने मला खोटं सांगितलं होतं की तिचं दुसरं लग्न झालंय म्हणून. पण खरं तर गौरी खोटं बोलली. गौरी अगं बघ मी आलोय. आता जेव्हा इतक्या वर्षांनी माझी लेक, माझी बायको मला मिळाली आहे, तेव्हा नियती मला माझ्या बायकोला असं माझ्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. गौरी तुला परत यावं लागेल. आपल्यासाठी, आपल्या मुलीसाठी, माझ्यासाठी तुला परत यावं लागेल. आणि राजनच्या मनापासून मारलेल्या हाकेने आणि त्याच्या स्पर्शाने चमत्कार होतो. गौरीच्या हाताची बोटे हालतात. ती हळूहळू डोळे उघडते. राजन आणि कमळीला एकत्र पाहून तिच्याही डोळ्यात पाणी आलेलं असतं. आणि आता मात्र कमळीला सगळे धागेदोरे लागलेले असतात. म्हणजे गडावर आई ज्या माणसाचं नाव सांगणार होती, माझ्या वडिलांचं नाव सांगणार होती, ते राजन होतं.
कमळी, राजन, महाजन तिला सगळं आता कळून चुकलेलं असतं आणि अशा प्रकारे हे त्रिकोणी कुटुंब आता एकत्र आलेलं असतं. तर अशा पद्धतीचा ट्विस्ट आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये बघायला मिळणार आहे प्रेक्षकांनो. या मालिकेचे ट्विस्ट जर तुम्हाला बघायचे असतील तर चॅनलशी कनेक्टेड राहा.